डोळ्यात डोक्यात आणि कानात काहीतरी असा मध्ये वाक्य आलेलं आहे, काळजात काय आहे प्रश्न महत्वाचा. आपल्या काळजात काय आहे? मेंदू खूप माहितीच आहे तुमचा, प्रचंड तल्ल काय बोलून, पण काळजामध्ये नेमकं आमची सहमती आहे का, संवेदना आहे का, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पालक आणि विद्यार्थी दोघे नापास होत आहेत. हे धोक्याचा भाग आहे. 100% मार्क मिळणारे विद्यार्थी जीवनाच्या परीक्षा का नापास होत आहेत? साध्या साध्या प्रसंगाला का तोंड देऊ शकत नाही? ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये पाल्यामध्ये का निर्माण होऊ शकत नाही? कारण पालक कमी पडतात त्याचा दुसरा अर्थ आहे. अचानक आलेल्या संकटामध्ये मुले का गडबडतात, का डबळीत होतात, का गडबडीत होतात, हा तो प्रश्न आहे. गुंडांच्या संबंध फौजेला मारणारा अमिताभ बच्चन सारखा नायक असेल, हा जर एवढा मोठा नायक आहे, तो गुंडाला सगळ्या निपात करतो, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये बसल्यावरती एखादा विद्यार्थी मात्र साध्या साध्या प्रसंगामध्ये तिथे तो पूर्णपणे असा पराभूत होतो, शरणागती पत्करतो. ही शौर्याची आणि वीरत्वाची अशा प्रकारचा आव्हान हा नवीन पिढीतला विद्यार्थी का मिळू शकत नाही? मुलगी असो की मुलगा असो, हाही प्रश्न आहे. चुकीचा उपयोग चांगल्याच कामासाठी करायचा की मजा करण्यासाठी, व्यसनासाठी करायचा, भोगासाठी करायचा, हाही प्रश्न आहे. आत्महत्यापूर्व मानसिकतेचा तणाव कसा आणि किती असू शकतो? आत्महत्या वाईट आहे, मान्य आहे. आत्महत्या करण्याच्या क्षणाच्या पूर्वीची संबंधतेच्या रात्री आणि त्याचे दिवस आणि त्याच्या क्षणांची कोणीतरी लेखकानं, कोणीतरी सामाजिक कार्यकर्त्यानं नोंद घेऊन त्याची जर एक डायरी जर उपस्थित केली, आपण जर प्रकाशित केली, तर एक फार मोठं चित्र, भयानक चित्र आपल्यासमोर येऊन तो प्रत्येक क्षणाला भरत असला पाहिजे, भरत असली पाहिजे. ही आत्महत्यापूर्व त्याची अवस्था किंवा तिची अवस्था ही भयानक आहे. हे हजारो साहित्याच्या कलाकृतीला जन्म देणारी ती एक मूस आहे असं मला वाटतं. अनुभूतीचा तो भाग आहे. संगणकीय अशा प्रकारचे जे जग आहे ते आकळ असलं तरी सुद्धा या संबंध संगणकीय जगामध्ये माणसाचं मूल्य कोणतं, शाळा बाहेर मुलांचं भवितव्य कोणतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं इतकी सोपी नाहीये आणि माझ्याकडे ते सगळ्या प्रकारची उत्तर रेडिमेड स्वरूपात नाही. पण या प्रश्न निर्माण करण्याची क्षमता आणि सामर्थ्य या आम्ही तुम्ही पालकाच्या या अंकामध्ये लेखकाच्या लेखनामध्ये मला जाणवतं. त्या लेखकांचं मी अभिनंदन करतो. या सर्व लेखकांची ही सबंध पुण्याई, सांस्कृतिक पुण्याई एका अंकामध्ये मांडण्याचं धाडस, मांडण्याचं कौशल्य, मांडण्याची सांस्कृतिकता आणि प्रगल्भता हरीश भोगले यांनी या ठिकाणी सिद्ध केली. याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. हे मासिक राहून चालणार नाही. या मासिकामध्ये ग्रंथ रूपाचा प्रकाश